त्या घटकांवर वेळ थोडा जास्त जातो, त्यामुळे त्याचा आवाज काळजीपूर्वक अभ्यास करा. आणि बाकीचे जे घटक आहेत, घनाकृती ठोकळा असेल किंवा सांकेतिक भाषा असेल, मनोरे पिरॅमिड असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला सहज चांगले मार्क मिळून जातात. त्यामुळं सरांनी सुद्धा तुम्हाला यापूर्वी सांगितलं असेल की तुम्हाला कमीत कमी 90 पैकी पहिल्या पेपरमध्ये 70 स्कोर करणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला माहितच आहे की 35 प्रश्न हे सामान्य विज्ञानचे आहेत, 35 प्रश्न समाजशास्त्राचे आहेत आणि 20 प्रश्न शेवटचं गणिताचं आहेत. आणि 7वी आणि 8वी जर पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचलं, स्वतः जर तुम्ही नोट्स काढले असतील, ऑनलाईन टेस्ट सोडवत असाल, सगळा जर व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला तर दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा तुम्ही 70 स्कोर करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही 70 अधिक 70 कमीत कमी 180 पैकी 140 गुण मिळवलं तर अगदी ओपन कॅटेगरीचा जरी मुलगा असेल तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची 12,48,000 स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि जे मराठा कास्टची मुलं आहेत त्यांना केवळ पासिंगला सारथीची शिष्यवृत्ती मिळेल, परंतु आपण सारथीची शिष्यवृत्तीवर विसंबून न राहता काही करून आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची प्रतिवर्षाची 12,000 स्कॉलरशिप मिळण्यासाठी चांगला प्रयत्न करा. तुम्हाला सर्वांना या 22 डिसेंबरची जी NAS परीक्षा आहे यासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. थोडक्यात उरकले तर थांबा सर. नाही सर, सर आलेले आहेत आपल्या क्लास म्हणण्यासाठी. सरांनी तुम्हाला थोडक्यात खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, पण सरांना मी अशी विनंती करतो की आमच्या मुलांना काहीतरी ट्रिक्स त्या सांगून द्याव्यात. ट्रिक्स काय वाटते मुलांना, सांगितलं पाहिजे का नाही? आमच्या मुलांना नवीन शिकवून जा, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही सर. असं म्हणजे कसं, असं मला पण असं काय टेक्निकल एवढं हे माहित नाही ना. नाही आवाज येतो इथून आवाज. होय, मी सरांना मी व्हाईट बोर्ड ओपन करून देतो. सर ट्रिक्स आमच्या मुलांना सांगून द्या किंवा स्ट्रॅटेजी किंवा सॅट असेल, मॅट असेल, स्ट्रॅटेजी जर असेल तर ती पण आम्हाला सांगून जावी. नमस्कार सर्वांना. एक 5 मिनिटं मी तुमच्यासाठी फक्त घेतोय सरांच्या विनंतीनुसार, कारण आज दिवसभर माझं त्यांच्या शाळेमध्ये गेस्ट लेक्चर होतं सकाळी 11 ते 5, त्यामुळे मी दिवसभर कंटिन्यू टीचिंगच करतोय. आता थोडं आपण दुसरा जो पेपर आहे सामान्य विज्ञान याच्याविषयी मला तुम्ही काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आता माझा पहिला प्रश्न आहे, कशाची संज्ञा आहे रे? हेलियम. झिंक. ॲटॉमिक नंबर अणुअंकाला झेड अक्षर वापरतात ना? बघा परीक्षेला प्रश्न येतो बरं का. अणुअंक कोणत्या संज्ञेने दर्शवला जातो तर झेड अक्षराने दर्शवला जातो. आणि ए म्हणजे काय रे? अणुवस्तुमान. अणुवस्तुमान आहे, आपण त्याला काय म्हणतो? ॲटॉमिक मास नंबर असं म्हणतो. आता ॲटॉमिक मास नंबरचं सूत्र काय आहे? झेड प्लस एन. म्हणजे ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. आता समजा एखाद्याचा ॲटॉमिक मास नंबर 21 असेल आणि ॲटॉमिक नंबर 10 असेल तर आपण या सूत्राच्या नुसार न्यूट्रॉनची संख्या काढू शकतो. किती येणार न्यूट्रॉनची संख्या सांगा? 10 मध्ये किती मिळाल्यानंतर 21 येईल? 11. मला सांगण्याचा हेतू असा आहे की ए कशासाठी वापरलं जातं? ॲटॉमिक मास नंबर साठी, आणि झेड हे ॲटॉमिक नंबर साठी वापरलं जातं. आता तुमची मला वाटते 118 जी मूलद्रव्य आहेत त्यातली किती ॲटॉमिक एलिमेंट्स तुमची पाठ आहेत रे? 20. कमीत कमी पहिली 30 मूलद्रव्य पाठ असावीत. अगदी हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. त्यानंतरची सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम
आता मला सांगायचंय हे हेलियम आहे. आता तुम्हाला ऍटॉमिक नंबर याचा किती आहे सांगितला? 2. 2. आता जो ऍटॉमिक नंबर असतो तेवढंच त्यामध्ये काय असतात? प्रोटॉन असतात, आहे की नाही? आणि जेवढं प्रोटॉन तेवढी इलेक्ट्रॉनची संख्या असते. आता इलेक्ट्रॉनच्या संख्येनुसार आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो. काय याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण? 2. आता तुम्हाला सर्वांना माहित आहे 4 प्रकारच्या कक्षा असतात, के, एल, एम आणि एन. आता या प्रत्येक कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आपण कुठल्या सूत्राने काढतो? 2n वर्ग, आहे की नाही? 2m वर्ग. आता कक्षा क्रमांक 1 असेल तर इथं आपण 1 टाकलं तर 1 चा वर्ग 1 गुणिले 2 2. इथं 2 टाकलं तर 2 चा वर्ग 4 दुनी 8. 3 टाकलं तर 3 चा वर्ग 9 दुनी 18. 18. नंतर 4 टाकलं तर 4 चा वर्ग 16 दुनी 32. 32. प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन सामावले जातात ही संख्या आपण या सूत्राच्या सहाय्याने निश्चित करू शकतो. तुम्हाला परीक्षेला प्रश्न असा येऊ शकतो की कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावले जातात? तर 2. एल कक्षेत किती इलेक्ट्रॉन सामावले जातात? 8. आता हेलियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपात तुम्ही 2 सांगितलं की ही एकच कक्षा आहे पहा. आता याचं काय कंप्लीट झालेलं आहे रे? ड्युप्लेट. डुप्लेट. त्याला आपण द्विकस्थिती असं म्हणतो. आणि याचं डुप्लेट कंप्लीट झालंय म्हणून त्याला कुठल्याही दुसऱ्या मूलद्रव्याला इलेक्ट्रॉन द्यावा लागत नाही किंवा कुणाकडून इलेक्ट्रॉन घ्यावा लागत नाही. त्यामुळे हेलियमला आपण काय म्हणतो? राजवायू. राजवायू. इनर्ट गॅस एलिमेंट किंवा नोबेल गॅस, त्याला आपण निष्क्रिय वायू मूलद्रव्य किंवा राजवायू असं म्हणतो. आता मला अजून कोणतरी निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे? निऑन. अगदी बरोबर. कोणतं? निऑन. आता निऑनचा ऍटॉमिक नंबर किती रे? 10. अगदी बरोबर, 10. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार रे? 2 8. 2 आणि 8. आता याच्यासाठी किती ऑर्बिट्स आहेत रे? 2. के आणि एल असे 2 ऑर्बिट्स आहेत. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8. इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे काय कंप्लीट आहे? ऑक्टेट. ऑक्टेट कंप्लीट आहे. ऑक्टेट कंप्लीट असल्यामुळं त्यांना इलेक्ट्रॉन शेअर करत नाहीत किंवा कुणाला इलेक्ट्रॉन ते देत पण नाही. त्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो? इनर्ट गॅस एलिमेंट किंवा नोबेल गॅस असं म्हणतो. अजून एक आहे कोणतं रे? त्यानंतर 20 च्या अगोदरचं सांगा बघू. अर्गॉन. आर्गॉन. सांगा ऍटॉमिक नंबर किती याचा? 18. 18. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय याचं? 2 8. 2 8. 2 8. याच्यामध्ये एकूण आपल्याला 3 कक्षा दिसत आहेत. पहिल्या के कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. 2. दुसऱ्या एल कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि एम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे शेवटची जी कक्षा आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? याचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट आहे. मग परीक्षेला तुम्हाला काय विचारलं जातं? समजा तुम्हाला एक निष्क्रिय वायू मूलद्रव्य विचारले तर कुठली कुठली तुम्ही सांगू शकता? पहिलं हेलियम सांगू शकता, त्यानंतर निऑन सांगू शकता, त्यानंतर काय सांगू शकता? आर्गॉन सांगू शकता. अर्गॉन्स. आता तुम्हाला निष्क्रिय वायू मूलद्रव्य हा भाग आपला समजा झाला. आता सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. आता याचं इलेक्ट्रॉन स्वरूप आपण काय घेतो तरी? 2 8 1. याचं 2 8 2. याचं 2 8 3. 2 8 4. 2 8 4. 2 8 2 8 5. 2 8 2 8 6. 2 8 7. 2 8 8. आता तुम्हाला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलेन्सी बघा कशी सांगता तुम्ही. त्यानंतर मी व्हॅलेन्सी म्हणजे संयोजन आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे संयोजी इलेक्ट्रॉन्स.
आता सांगा मला सोडियम मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, आउटर मोस्ट मध्ये किती एक. इलेक्ट्रॉन्स आहेत? एक एक. एक दोन आता सांगा इथे किती, दोन, तीन, तीन चार, पाच, पाच सहा, सात, सात आठ. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की ही शेवटची जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती व्हॅलेन्सी असते. व्हॅलेन्सी म्हणजे काय रे? संयोजन संयोजनाची व्याख्या काय, कशी ओळखायची संयोजन? एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या इलेक्ट्रॉन मूलद्रव्याच्या अणुबरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती किंवा बाह्यतम कक्षेमध्ये अष्टस्थिती पूर्ण करण्यासाठी घेतल्या किंवा दिल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची कमीत कमी संख्या, त्याला आपण संयोजन म्हणतो. आता हा सोडियम काय करतो, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो देतो आणि दोनच कक्षा उरतात आणि ऑक्टेट कंप्लीट करतो. हा पण दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो, हा तीन इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो, हा पण चार इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो. म्हणजे सोडियम, पोटॅशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन या मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची कक्षेमध्ये. आता हा जो फॉस्फरस आहे तो 5 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देण्यापेक्षा दुसऱ्याकडून 3 इलेक्ट्रॉन शेअर करतो, बरोबर का? हो म्हणजे 5 आणि 3 8, म्हणजे तिसऱ्या कक्षेमध्ये ऑक्टेट कंप्लीट झालं. आता हा 6 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन काय करतो, घेतो. हा 7 देण्यापेक्षा 1 घेतो आणि ह्याचं ऑक्टेट कंप्लीट आहे, म्हणजे ह्याची व्हॅलेन्सी किती, 0. म्हणजे 11 पासून 18 पर्यंतची जी मूलद्रव्ये आहेत त्याच्यामध्ये सोडियम पासून सिलिकॉन पर्यंत व्हॅलेन्सी वाढत गेली, पुन्हा सिलिकॉन पासून आर्गॉन पर्यंत व्हॅलेन्सी काय होत गेली, कमी होत गेली. आता या मूलद्रव्याचा चांगला अभ्यास करा, तुम्हाला इलेव्हन्थ परीक्षेमध्ये त्याचा निश्चित फायदा होईल. आता मी काय तुम्हाला संज्ञा विचारतो, मला सांगते का रे सोन्याची संज्ञा काय, सोने या धातूची संज्ञा? रेझेंट करा, रेझेंट रेझेंट करून सांगा. हा सांग धनश्री. AU अगदी बरोबर, सोन्याची संज्ञा कोणती, AU. आता चांदी या मूलद्रव्याची सांगा संज्ञा. सर तुम्ही AW लिहिलात. AU ते हे झाले थोडं, बरोबर आहे ते, AU. हा आता चांदीची संज्ञा सांगा. AG 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 बरोबर. पारा, पाराची संज्ञा सांगा, पारा. आयुष गोरे. पारा. परत सांग, परत. बर सायली सांगा, सायली. बर ओवी पिसे. MG MG नाही, पारा, पारा. मर्क्युरी. समृद्धी सांग, समृद्धी. HG अगदी बरोबर, HG. आता मला तुम्ही टंगस्टनची सांगा रे, टंगस्टन. चला कोण सांगतंय, W पार्थ गोष्ट सांग. W टंगस्टन. डब्ल्यू. W अगदी बरोबर, डब्ल्यू. रेझेंट करून सांगा, कॉमन सांगू नका. आता शिसे माहितीये का, शिसे? शिसे या धातूची संज्ञा सांगा पाहू. रेझेंट करा, शिसे. हा सायली गलमार. PB हा बरोबर आहे, PB. पोटॅशियमची सांगा, पोटॅशियम. K प्रणव सांग. K के, अगदी बरोबर. अजून कोण सांगेल काही मूलद्रव्यांची नावं सांगा, तुम्हाला माहित असणाऱ्या असल्यापैकी.
ज्या संज्ञा तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात अशा अवघड मूलद्रव्यांची नावं सांगा थोडी बघू. ब्रोमीन. ब्रोमिनचं बिआर ते काय ब्रोमिनच्या स्पेलिंगात बिआर आहे, परंतु त्या स्पेलिंग मध्ये नसणार अशी संज्ञा एखादी सांगा पाहू आपल्याला. सोडियम. हा सोडियम. बर, सोडियमची काय संज्ञा? Na. ए. आयन. आता तुम्हाला जी परीक्षेला विचारले जातात रेणूसूत्र, याच्यामध्ये मला हे सांगा, हे कशाचं रेणूसूत्र आहे रे? पाणी. पाण्याचा. हे बरोबर. आता हे सांगा कशाचं आहे? Na2CO3. खाण्याचा सोडा. धुण्याचा सोडा. धुण्याचा सोडा. धुण्याचा सोडा. असं नाव काय? सोडियम कार्बोनेट. आता हे कशाचं? खाण्याचा सोडा. सोड्याचा सोडा. सोडियम बायकार्बोनेट. कधी बरोबर? खाण्याचा सोडा. हे कशाचं आहे रे? हायड्रोक्लोरिक हायड्रोक्लोरिक ऍसिड. हे सल्फ्युरिक ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड. बरोबर. हे नायट्रिक ऍसिड नायट्रिक 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 ऍसिड. हे कशाचं आहे? बघूया तुमचा ऍडव्हान्स अभ्यास. सोडियम हायड्रॉक्साईड सोडियम हायड्रॉक्साईड. बरोबर. सोडियम हायड्रॉक्साईड. हे कशाचं आहे? कॉस्टिक सोडा. कॅल्शियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड. बरीचशी संयुग पाठ आहेत. बरं, असू द्या. या ठिकाणी एक 5 मिनिटं तुम्हाला थोडं सायन्स विषयी, आज दिवसभर मी गणित बुद्धिमत्ता घेतोय, म्हणलं आज थोडा विषय चेंज करावा. थोडं सामान्य विज्ञान या विषयातले तुमचं एलिमेंटची नावं, संज्ञा असतील किंवा थोडं इलेक्ट्रॉन स्वरूपण, व्हॅलेन्सी किंवा काही संयुगाची नावं या ठिकाणी तुम्हाला विचारण्याची संधी मला शिंदे सरांनी या ठिकाणी करून दिली. त्याबद्दल शिंदे सरांचं आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.